महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आता प्रचाराला शेवटचा जो रंग चढलेला असून प्रत्येक उमेदवार आपल्या प्रतिनिधीवर कसा घणाघात करतो हे आता या निवडणुकीमध्ये दिसून राहिले आहे। बुलढाणा विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत असून उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथे सुरुवातीलाच सभा घेत संजय गायकवाड यांच्यावर घणाघात केला होता। शेतकरी म्हणून तर चांगलं आहे सरकार, सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे। जिल्हा मतदारसंघात शिवसेनाच येणार आहे आणि संजीव भाऊने चांगले काम केले सगळे एकदम, म्हणजे कसं किंवा इथल्या लोकांना काय पाहिजे काय नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि अभ्यास करून या सगळ्या गोष्टीचा ते दहापासून सरकार आणलं द्यायचं। समजा ते काय या पक्षात गेले त्या पक्षात गेले तो भाग वेगळा आहे, पण जिकडे काही गेले असतील तिकडे काही ना इथल्या लोकांचा विचार करून तसे वागले आणि जे बोलले ते केले। आरोप प्रत्यारोप होतच राहत असते ना, पण कामाला तर महत्व द्यायला लागेल का नाही? कामं कोण केले हे तर पाहिजे तुम्ही। मागच्या सरकारनं काय केलं, मागच्या आमदाराने काय केलं, आता किती कामं झाले याचा काही विचार करसाल का नाही? सगळ्या कोणतं गाव असो, बुलढाणा जिल्हा असो, पूर्ण तो संकटात कोणाच्या ठिकाणी बी तिथे सुखा दुःखात हजर राहिला। पण आता संजय गायकवाड यांनी पलटवार करत प्रतिबंधित जयश्री शेळके यांच्या सभा आणि रॅलीमध्ये संपूर्ण पैसे देऊन आणलेली जनता असून या निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून माझाच विजय होईल, मी काम केलेला आणि बुलढाण्याचा चेहरा मोहरा बदललेला आहे, खरी जनता आणि खरे शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत, असे वक्तव्य प्रसार माध्यमांसमोर त्यांनी केले। माझ्या जीवनामध्ये मी 40 वर्षात खूप निवडणुका पाहिल्या, परंतु जेवढा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये असा प्रतिसाद मी कधी अनुभवला आणि पाहिला नाही। खास करून महिलांमध्ये, तरुणांमध्ये, अगदी वृद्धांमध्ये जोश आहे आणि प्रत्येकजण 20 तारखेची वाट पाहतो की कधी एकदा आम्ही 20 तारीख येते आणि भावना मतदान त्या ठिकाणी करतो, अशा प्रकारची मानसिकता आहे। आणि अनेक आमदार निवडणूक स्वतःच्या स्वार्थाकरता लढतात। लोकांची भावना अशी की हा माणूस आम्हाला जपायचा आहे, या माणसाची आम्हाला गरज आहे, हा माणूस जर आम्ही जपला नाही तर येणाऱ्या काळात जे काही प्रोजेक्ट सगळे चालू आहेत ही सगळे बंद पडतील आणि हे सगळं संपून जाईल। त्याच्यामुळे आम्हाला हा माणूस जपायचा आणि आम्हाला हा माणूस आणायचा, ही लढाई आता माझी नाही, ही जनतेची झालेली आहे। ते मला सांगायची गरज नाही, तिथलचे व्हिडिओज व्हायरल झाले, सगळ्यांनी पैशाकरता भांडणं केलेत आणि आताही त्यांच्याकडे सगळा खेळ पैशाचा आहे। त्यांच्याकडे काम करणारी ही बँकेची माणसं आहेत आणि बँकेच्या व्याजाच्या पैशातून जे काही कमाई केली त्याचा सगळा हा हेदोस त्या ठिकाणी चालू आहे। आमच्याकडे इमानदार कार्यकर्त्यांची फौज आहे, आमच्याकडे प्रामाणिक लोक आहेत, आमच्या महिलांना सुद्धा कोणाला पैसे द्यायची आम्हाला आवश्यकता नाहीये। त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळी भाड्याची माणसं आहे, सगळी भाड्याची माणसं आहे, कर्मचारी पगार घेतात ते पण भाड्याचीच आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या प्रचारामध्ये जो उत्साह तेज पाहिजे ते आम्हाला पाहायला मिळत, ते लोकांना पाहायला मिळत नाही आणि तो आरोप जो होता तो खरा होता। जयश्री शेळके असं म्हणाला की आमच्या कार्यक्रमात जर पैसे देऊन लोक आणले तर आम्ही त्या दिवशी राजकारण सोडून देऊ। मग व्हिडिओ आला द्या ना राजकारण सोडून त्या ठिकाणी। सगळ्यांना माहिती आहे 700 रुपये रोज 800 रुपये रोज दिला, एक बाई पण बगर पैशाची त्यांच्याकडे नाही, एक माणूस पण बगर पैशाचा नाही, दुकान उघडून बसले, आतापर्यंत 12-15 कोटी खर्च करून बसले, ते काय सांगतील? महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।